मित्रांनो नमस्कार, मी के.जी. कप्ते. मित्रांनो, या बजेटमध्ये शासनाने MSMEसाठी क्रेडिट कार्डची घोषणा केली होती आणि मग हे क्रेडिट कार्डला ॲप्लिकेशन कुठं करायचं किंवा काय करायचं नेमकं याबद्दल चौकशी केली जात होती. तर मित्रांनो, काय आहे नेमकं MSME क्रेडिट कार्डची योजना आणि त्याची काय प्रोसिजर आहे ते आत्ता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका, ज्यामुळं अशा सगळ्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, MSME क्रेडिट कार्ड ही जी योजना शासनाने आता जाहीर केली आहे, ते असे एकूण 10 लाख लोकांना आपल्या भारतामध्ये कार्ड वाटप केलं जाणार आहे, असं बजेटमध्ये माननीय आपल्या वित्तमंत्री जे निर्मला सीतारामन आहेत त्यांनी घोषणा केली होती. आता यामध्ये MSME क्रेडिट कार्ड 10 लाख लोकांना दिलं जाणार आहे. मायक्रो युनिटसाठी, म्हणजे सूक्ष्म उद्योग ज्याला म्हणतो आपण, त्यासाठी दिलं जाणार आहे. मग याचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणं आवश्यकच आहे. त्याच्याकडे URN नंबर आहे, ज्याला उद्यम रजिस्ट्रेशन नंबर म्हणतात. अशामध्ये ज्यांच्याकडे URN आहे आणि जे मायक्रोमध्ये नोंदणीकृत झालेले आहेत अशा लोकांसाठी ही योजना आहे. मित्रांनो, याची मर्यादा किती आहे? तर याची मर्यादा 5 लाखापर्यंत आहे. म्हणजे ह्या क्रेडिट कार्ड ज्यांना वाटप होईल त्यांना 5 लाखापर्यंत आपण त्यामध्ये तो कार्डचा वापर करू शकतो. आता मुळामध्ये ही क्रेडिट कार्ड कोणाला देणार आहे आणि त्याचा उपयोग काय करण्यासाठी म्हणून शासनाने विचार केलेला आहे आणि तशी जाहीर केलेली आहे, ते म्हणजे रॉ मटेरियल खरेदीसाठी, सप्लायर जे असतात त्या सप्लायरचं बिल करण्यासाठी, बिल देण्यासाठी. आपल्याला माहिती आहे वर्किंग कॅपिटलचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता भासते उद्योगांना. मायक्रो युनिटला वर्किंग कॅपिटलची कमतरता भासते. मग ही वर्किंग कॅपिटल जी आहे ती वर्किंग कॅपिटल देण्यासाठी, म्हणजे जी कमतरता भासते ती पूर्ण करण्यासाठी, त्याच्याबरोबर पगार देण्यासाठी, आपल्या कारखान्यात जे लोक काम करतात किंवा युनिटमध्ये काम करतात त्या लोकांना पगार देण्यासाठी, तर आणि स्टेबल आपलं युनिट चालावं अशा गोष्टीसाठी फक्त या क्रेडिट कार्डचा वापर करता येऊ शकतो. म्हणजे प्युअरली MSME बिझनेससाठी हा क्रेडिट कार्ड आहे. आता मित्रांनो, मूळ उद्देश त्या क्रेडिट कार्डचा हे आहे आणि विशेष म्हणजे याला कुठलंही कोलॅटरल लागणार नाही. म्हणजे हे जे कार्ड आहे याच्यासाठी 5 लाखापर्यंतचं कार्ड, यासाठी कुठलंही कोलॅटरल लागणार नाही. आता कोण अर्ज करू शकतो? म्हणजे या MSME क्रेडिटसाठी कोण अर्ज करू शकतो? जर ज्यांच्याकडं नोंदणीकृत URN आहे, म्हणजे रजिस्टर्ड युनिट आहेत, अशी व्यक्ती ज्यांचं स्टेबल इन्कम आहे, म्हणजे गेल्या 2 वर्षापासनं इन्कम जे आहे ते स्टेबल आहे, कुठेही लॉस झालेला नाही, प्रॉफिट झाला तर चालेल, ज्यांच्याकडे GST नंबर आहे आणि त्याचबरोबर चांगला सिबिल स्कोअर आहे. मित्रांनो, त्या सिबिल स्कोअरबद्दल वेगळं सांगत बसण्याची गरज नाही, तर आपल्याला माहिती आहे की बँकेचा काय नियम आहे सिबिल स्कोअरचा. त्याप्रमाणे चांगलं सिबिल स्कोअर असणं आवश्यक आहे. GST नंबर आणि या गोष्टी ज्यांच्याकडे आहेत ते आपलं अर्ज करू शकतात. आणि त्याच्यानंतर आता डॉक्युमेंट काय लागतील? म्हणजे आपल्याला जर का समजा या क्रेडिट कार्डसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे तर काय डॉक्युमेंट लागतील? तर मित्रांनो, याच्यासाठी उद्यम रजिस्ट्रेशन नंबर मी सुरुवातीपासून 3-4 वेळेस जे सांगितलं ते म्हणजे URN, त्याच्यावर पॅन कार्ड लागेल, आधार कार्ड लागेल आणि त्याबरोबर बँकेचं स्टेटमेंट, गेल्या 6 महिन्याचं बँकेचं स्टेटमेंट लागेल. त्याच्यानंतर गेल्या 2 वर्षाचे IT रिटर्नच्या कॉपी लागतील आणि GST आणि बाकी काही डॉक्युमेंट असतील शासनाचे जे नोंदणीकृत गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलं, जसं की शॉप ॲक्ट लायसन्स आहे, अशा गोष्टी. इलेक्ट्रिसिटी बिल आहे, ही कशासाठी? तर लोकेशनसाठी इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे किंवा भाडे करार आहे. अशा गोष्टी ज्या आहेत ते डॉक्युमेंट्स लागतील. म्हणजे एवढे डॉक्युमेंट घेऊन या MSME क्रेडिटसाठी आपण आता ॲप्लिकेशन कुठं करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर याला अप्लाय करण्यासाठी कुठल्याही बँकेमध्ये, विशेष करून या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की तुम्ही कोणत्या बँकेमध्ये बिझनेस करताय, म्हणजे थोडक्यामध्ये तुमचं अकाउंट आहे आणि तिथं तुमचा सगळा बिझनेस होतो, त्या बँकेमध्ये तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला हरकत नाही आहे किंवा त्या बँकेला अप्रोच करून त्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करायला हरकत नाही आहे. किंवा इतर कोणतीही बँक जी यामध्ये द्यायला ह्या अटीमध्ये तुम्ही बसताय आणि तुम्हाला देऊ शकते अशी कोणतीही बँक, तिथे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. आता आपण जर ऑनलाईन चेक केलं MSME क्रेडिट कार्डसाठी, तर खूप साऱ्या बँकांनी त्यांचं ऑनलाईनमध्ये हे दाखवतात की अप्लाय फॉर
MSME क्रेडिट कार्ड. मग तिथं जाऊन आपण ॲप्लिकेशन करू शकतो ऑनलाईनमध्ये किंवा डायरेक्ट बँकेलासुद्धा अप्रोच करू शकतो. लक्षात ठेवा, ही MSME क्रेडिट कार्डची योजना फक्त 10 लाख बिझनेससाठी दिली जाणारी योजना आहे. सेकंड, 5 लाखापर्यंतचं याचं क्रेडिट लिमिट असणार आहे. प्युअरली बिझनेससाठी, MSME युनिटसाठी, मायक्रो युनिटसाठी असणार आहे. आणि विशेष बाब याच्यामध्ये जी आहे ती म्हणजे याला कुठलंही कोलॅटरल घेऊ नये असा शासनाचा आदेश आहे. जवळजवळ ही मुद्राशी निगडीत आहे आणि याला मुद्रामधनंच प्रोसेस केली जाणार आहे. तर अशा प्रकारची ही MSME क्रेडिट कार्ड योजना आहे. तर आपण आपल्या बँकेला अप्रोच करू शकता. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट करा, हरकत नाही, त्यावर मी तुम्हाला उत्तर देईन. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. धन्यवाद.